हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला का चहा पाणी? मावशे पाणी दे उतरून दीक्षाला. हेडव टाकते त्यावर. हेडवला लय उशीर झाला माझा. 8लाच मी टाकत असते, 7ला 8ला. तर नाकातलं माझ्या काढून ठेवलंय मी. जयंतीला नथ घालण्यासाठी काढून ठेवलेलं. तुम्ही म्हणसान की ताई मोडलं ग काय? नाही, काढून ठेवले. ते घालायला येतच नाही, लय उशीर लागतो. नाक सगळं दुखतं या, काय करावं. तर झाली आमच्या गावची यात्रा. आणि तुम्ही म्हणता शूटिंग काय झालं ते काढाय, हेडेव काय झालं तर काढाय, सोडायला आम्हाला बघायला. तर भावा बहिणीनं कसं आहे माहिती आहे का? पहिली गोष्ट काय बरं, हां ध्यानात येऊ द्या. कसं आहे, मी विचार करते एक आणि दुसरंच होतंय. तर माझा चेहरा कसा दिसतं ते जाऊ द्या, विचार ध्यानात आल्यावर सांगते. चेहरा आज कसं दिसतं, सगळा गुलाबी गुलाबी गुल्याल. तर आम्ही रस्त्यावर जागलोय. डोळं बघा माझं लाल भडक झाल्यात. तर भरपूर जणांना असं म्हणजे नाही का, जयंतीला साडीवर हेडेव काढलेलं लय आवडले. कोण राणी म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय काय म्हणतंय. तर कसं आहे माहिती आहे का, तू राहतीस एवढा आहे तरी सांगते, अशी करते तशी करते. भावा बहिणीनं कसं आहे माहिती आहे का, माझ्याकडे एकतर पहिली गोष्ट नटायला नाही. आणि मी काय नटले होते, फक्त नथ घातली होती, कानातलं आणि गळ्यातलं घातलं होतं, आणि केसं साडी घातली होती, एवढंच बस. काय ते तसलं लाली लावली होती बाय, मला तेवढंच आवडतं. ती तसलं पावडर, गिरणीतली पावडर कुठं डोळ्याला, तसलं मला बिलकुल आवडत नाही. तर आमच्या घरी आल्यात जत्रेला पाहुणे लय आलेत, सांगायची सोय नाही. तर तुम्ही म्हणता दाखवायला काय झालं, तर आमचे पाहुणे असे आहेत की लाज त्यातीच मारणाची, यायला नको म्हणते ती हेड्यामध्ये. मग काय तर जत्रेला आलेली. तर हो का, आईची देवपूजा, तुळशीला पाणी घालणं, इकडं बघ. आणि ती माझी मावशीला असते. आता तेवढं थोडंच दाखवलं तुम्हाला. तर ही आमची आई बघा, तुळशीला पाणी, लिंबुनीला पाणी पहिलं तिचं असतंय बघा. आंघोळ केली की पहिलं चहा नाही, पण देवाला आंघोळ घालायची. तर तिला मी सांगितलं, देव काशीला गेला, आता कशाला आंघोळ घालती? तर मला म्हणती काय असतंय, मला सवय पडली. आता काय करावं बाय, सवय आहे तिला, आता आपण तर काय बोलावं होय. तर आज झाडाची फुलं सगळी नेली आपल्यात आलेले. आमची वहिनी आहे ना, वहिनीच्या भाऊजाईनी फुलं नेली. आणि देवाला पण काय वाहिली, काय कोणी नेले, काय माझ्या भाऊजाईनी नेली. म्हणजे नेऊ द्या, आपण तर रोजच लिहितो की. तर मिशा आल्यासारखं झालंय गुल्यालानी, हे का गुलाल लाल लाल झालाय नुसता, तोंड पूर्ण अंगच लाल झालंय हो का. नकन ही पूर्ण नकात सुद्धा गेलाय गुल्याल. तर जत्रा खूप छान झाली, पण झोपाय नाही भेटलं, काय नाही. तर बानूबाई पडली आजारी, तिला उन्हाचं लय त्रास व्हायला लागले बानूला. तर मी बानूचे काढले ते कपडे हो का, बानूचे कपडे काढले ती लेकराची हो का, कपडे काढले ती. म्हणजे नुसता शर्ट काढला, लय गरम होत होतं ना, म्हणून मी ती शर्ट काढला बघा. तर नुसती गरम ताप आलाय तिला, लय ताप आलाय, काय करावं, लयच अवघड आहे. आणि आणवीचं तर एवढं टेन्शन येतं ना, असं वाटतं मी आजारी पडावं, पण आणवी नको. मला आणवी टेन्शन, म्हणजे तिला काय झालं ना, आईला पण दुःख होतं आणि मला पण दुःख होतं. तिनं हसल्या ना, मग आम्हाला आनंद झाल्यासारखं वाटतं. लय अवघड आहे भावा बहिणीने. तर जत्रेला काय नाही, दीक्षाला दिलं, पैसे नाहीत, काय नाहीत, काय सुद्धा नाही आपल्याकडे. देवाला तेवढं नारळ आणि गुल्याला व्हायला बघा. आणि तोपा होत्या नवसाच्या 10, तेवढ्या मी व्हायला नाही. मी हेडव काढला नाही का, तर इतकी माणसं की त्यामुळं मला तुम्हाला माहिती आहे, माणसात कधीच मी हेडव काढत नाही. जे आहे ते दाखवत असते मी. मला तसलं बिलकुलच पटत नाही. जसं असेल तसं आपलं हेडव साधं सिंपल टाकायचं. आणि कसं आहे, माझ्या मनात एक असते आणि फोटावर एक असते, असं नका समजू. माझ्या मनापासून ज्या वेदना येतात ते तोंडात येतात, आणि ज्या फोटावर येतात आणि ते बाहेर पडतात. आणि काही जणांना कोण राणी म्हणतंय, कोण काय काय म्हणतंय, कमेंट तर करताना व्यवस्थित कमेंट करत जावं का. आधी मी म्हणजे तुम्हाला घाण राहिलेली चालेल का, आणि तसं तर मी रोजच असते. कुठं जायचं म्हणलं तरी साड्या मी रोजच्याच लिहून जाते. पण जयंतीला त्यावेळेस वाटलं काहीतरी वेगळं करावं, म्हणून साडी घातली होती. तर तसं नका म्हणत जाऊ. कसं आहे,
आणवीचे पप्पा ही सगळेच कमेंट ही वाचतात, तिचे फॅमिली म्हणजे माझी तिकडली फॅमिली सगळीच वाचते. आणि जर त्यांना असं काय गोष्टी एकतर त्या हेड्यामुळं तर सासू माझी मरणाची मला भांडली दुनियाची, तू हेड्यावरच काढतीन आमचं सांगतीन तू याच्यावरच सोडती. म्हणजे बाहेरच्या बाया बघून त्या शेजारच्या बाया बघून सांगतात तिला की बया तुझी सून याच्यावर घे हाय यूट्यूबला हाय असं हाय तसं आहे. मग त्या दिवशी मी गेलती सहजच आपलं, तर झाल्या काय गोष्टी असतात घरगुती असतात. तर चला जाऊ द्या, नक्कीच पुढचा हेडव बघायला उशीर नका करू. आपलं हेडव जबरदस्त असतात. एवढंच की नाचणं काय मला जमत नाही आणि कंबर काय हलवणं मला येत नाही, बरोबर आहे का नाही. तर बाय. आज आहे आमच्या इथली कर. तर बोकड सोडलेलं गेलं बाई, ती बोकड गेलं दाखवलं असतं कटाळ्यात सोडलाय. तर काल आमची इथं बोकडं पण लय पडली, तर जेवाय नाही कुठं गेलो आपण. तर बाय सगळ्यांना. नक्कीच पुढचा हेड्याची वेट करा आणि वॉच करा. कसं आहे थोडंसं शिकतं मारलं पाहिजे, तुम्ही तर हसणार कुठनं, बरोबर आहे का नाही. तर बाय सर्वांना, माझ्या भावा बहिणींना.